नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश भांडी घासत असतो. जानकी मात्र आता बघते की कसला आवाज येतो आणि ऋषिकेशला विचारते की काय रे ऋषिकेश, अरे कसला आवाज येतो. त्यावर तर जानकी डोकायला येते तर ऋषिकेश मात्र आता भांड्याच्या ठिकाणी भांडे घासत असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की काय तू भांडे घासतोस. ऋषिकेश म्हणतो की हो घासावीच लागेल, नाहीतर तू मात्र रूल बुक्समधील रूल्स आहे तर ते माझ्या अशा अगदी थडाफड तोंडावर मारशील, हो की नाही, आणि भांडी तर घासायलाच हवीत. त्यावर आता जानकी म्हणते की झाले का तुझं, पुन्हा सुरू झालं, तू पुन्हा टोमणं मारायला सुरुवात केलीस का. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की नाही ग, मी गंमत करत होतो. आणि काय ग, तू इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवरून का चिडतेस बरं. त्यावर आता जानकी म्हणते की तू अगोदर टोमणे मारायची बंद कर, मग मी नाही रागवणार, कळले ना तुला आता. त्यावर आता हे ऐकून ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे, सॉरी, मी तुला टोमणे नाही मारणार. जानकीला आता हसू येते. तेव्हा आता जानकी पुन्हा म्हणते की अरे वा, तू तर भांडी घासतोस आणि चांगली घास, कारण हे बघ, अरे आपल्या घरामध्ये आरसा नाही, त्यामुळे माझा चेहरा मात्र अगदी व्यवस्थित भांड्यामध्ये दिसला पाहिजे, अगदी सगळी भांडी ही छान चकचकीत कर. त्यावर ते ऐकून ऋषिकेश म्हणतो की हो हो, आणि जरा व्यवस्थितच घास. तर आता ऋषिकेश घासतो असे म्हणून आता असे घासायचे का. जानकी म्हणते की तो ग्लास जरा व्यवस्थित घास. ऋषिकेश म्हणतो की असा का. त्यावर आता जानकी परत म्हणते की वा वा, खरंच माझं तर भाग्य म्हणायचं, ऋषिकेश रणदिवे चक्क भांडे घासतात. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की हो करावं तर लागतंच, कारण एखाद्या टीचरचा जर मार खायचा नसेल, तिची बोलणी खायची नसेल, आणि हे तर करावं लागतं म्हणून तो जानकीच्या अंगावर पाणी फेकतो. जानकी आता चिडते. जानकी म्हणते की ऋषिकेश, खरंच तू उडान टप्पू आहेस, घास ती भांडी. म्हणून जानकी आता आत जाते आणि ऋषिकेश भांडी घासत असतो. त्यानंतर आता इकडे नाना काही कामानिमित्त पुण्याला निघतात आणि ते सौमित्रेला म्हणतात की काही तू आता ह्या सारंगवर तरी लक्ष ठेव, मी पटकन जाऊन येतो. म्हणून नाना आता गाडीतून निघून जातात. तेव्हा आता सारंग सौमित्रेकडे पाहतो. सारंग लगेच सौमित्रेला म्हणतो की अरे हे सर्व काय झाले, कारण ती पोरगी तर अजिबात आईला आवडत नाही आणि तीच आता नानांना कशी इतकी आवडली. म्हणजे हे बघ, अरे कंपनीच्या कामासाठी ती त्यांना आत्ता पसंत पडली आणि नंतर मात्र ऋषिकेश दादासाठी ती जर पसंत पडली तर. त्यावर आता हे ऐकून सौमित्र म्हणतो की अरे अरे घरामध्ये मग आई आणि नाना ह्या दोघांचं युद्ध पेटणार आणि त्याची झळ आपल्याला खावी लागेल. त्यावर आता सारंग म्हणतो की हो ना, अरे हे तर माझ्या लक्षात आलंच नाही, परंतु एक तुला सांगू का, नानांनी कितीही समजवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुला सांगतो, लिहून घे माझ्याकडून, अरे ही आईला कधीही पसंत नाही पडणार ही मुलगी. त्यावर आता हे ऐकून सौमित्र म्हणतो की अरे अरे ती आई आणि नानांना आवडून काय उपयोग, ती दादाला कशी वाटते हे महत्वाचं आहे, आता मात्र सगळं दादावर अवलंबून आहे. तर सारंग म्हणतो की हो ना. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मकरंद आता ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ, आता तू जो प्लॅन केला होता तो फ्लॉप झाला आणि ती जानकी मात्र पुन्हा त्या ऋषिकेशकडे राहायला गेली. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ती मुलगी जरा मूर्खच आहे, अरे तू तिला फ्लॅटची चावी दिली पण तरी सुद्धा ती त्या चाळीमध्येच राहते आणि ते पण त्या ऋषिकेश सोबत. त्यावर आता मकरंद म्हणतो की अगं खरं तर ती आश्रमात जायला निघाली होती, परंतु मला माहिती नाही की त्या मुलाने काय केलं, काय तिला घोळात घेतले आणि शेवटी तिला थांबवले. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की मॅप, अरे मी तुला सांगते, नक्की त्या ऋषिकेशने काहीतरी सांगून तिला इम्प्रेस केलं असेल, कारण कोणतीही मुलगी अशी एका मुलासोबत एका रूममध्ये राहायला तयार होणार नाही. त्यानंतर मात्र आता मकरंद म्हणतो की अगं तू तर काय म्हणाली होती, मात्र आता ती ऋषिकेश सोबत नाही राहणार, ती आपल्याकडे येईन ह्या प्लॅनमुळे. पण जे काही होतं ते सगळं काही उलटं होतं ऐश्वर्या. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, अरे मॅप तू आता इतकं टेन्शन घेऊ नकोस, पॅनिक होऊ नकोस बरं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की एक गोष्ट लक्षात घे, अरे साम दाम दंडभेद यामध्ये फक्त आणि फक्त आता साम राहिलेला आहे. तर त्यावर मात्र मकरंद विचारतो की म्हणजे काय. तर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे तू तर म्हणाला होतास की ती एका अनाथ आश्रमात राहिलेली मुलगी आहे म्हणून. त्यावर आता मकरंद म्हणतो की हो म्हटलं होतं, पण त्यानंतर काय. तर आता ऐश्वर्या म्हणते की तू एक काम कर, तू त्या मुलीला मात्र आता काहीतरी मोठं असं गिफ्ट दे, तू तिला एक काम कर, गोल्डमध्ये काहीतरी गिफ्ट दे. त्यावर लगेच आता मकरंद म्हणतो की नाही ग ऐश्वर्या, अगं ती गोल्ड आणि डायमंड यामध्ये लपणारी मुलगी नाही. त्यावर मात्र ऐश्वर्या म्हणते की नाही, तू नाही समजू शकत, अरे गोल्ड आणि डायमंड मिळवण्यासाठी मुली काही पण करतात, काही पण. अरे मुलींना गोल्ड खूप आवडते आणि जर तू तिला काही देऊ केलं तर मात्र अगदी नक्की ती तुझ्या प्रेमात पडेल, इम्प्रेस होईल तुझ्यावर. त्यावर आता लगेच हा मकरंद म्हणतो की ऐश्वर्या तुला कळते का, अगं मी तिला इतकं मोठं घर देऊ केलं पण तरी सुद्धा तिला त्याची काहीच म्हणजे घेणं नाही, गोल्ड आणि डायमंड ह्या असल्या गोष्टीने ती भुलणारी मुलगी नाहीस. त्यावर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे गोल्ड आणि डायमंड ह्या मुलींना हव्याशा गोष्टी असतात,
म्हणून मी तुला सांगते की अरे तू तिला गोल्डमध्ये काहीतरी गिफ्ट दे. त्यावर आता मकरंद म्हणतो की अगं पण काय आणि कशासाठी हे नक्की ती विचारेल. अगं गोल्ड आणि डायमंड देण्यासाठी काहीतरी अगदी मस्त ओकेशन तर असायला हवं. तू म्हणतेच तसं इतकं प्रभावित नाही. तेव्हा आता लगेच मकरंद विचारत पडतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे हा ऋषिकेश बाहेर असतो आणि जानकी दरवाजा उघडून बाहेर येते. तेव्हा आता जानकी त्याच्याजवळ येते आणि विचारते की काय रे तू असं बाहेर का आहेस, झोप येत नाही का तुला. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की अगं तसं काही नाही. तर जानकी विचारते की अरे मग कसला विचार करतोस. मी असंच थंड हवा खातो. त्यावर आता जानकी त्याला पुन्हा विचारते की थंड हवा खातोस. आईची ऊब मला आठवते. म्हणून आता ऋषिकेश शांत असतो आणि तिच्याकडे पाहतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ अरे तू कितीही अगदी कबूल नाही झाला तरी सुद्धा मला तुझं उत्तर कळाले. आणि ऋषिकेश तुला एक विचारू का. अरे तू इतक्या मोठ्या घरातील मुलगा आहे मग तू असं बाहेर का राहतोस बरं. अरे मला माहिती आहे की तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे परंतु हे बघ अरे मी तुझ्या वडिलांना सुद्धा भेटले. अरे नानासाहेब खूप चांगले आहेत. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अगं मी कधी म्हटलं की मी ते वाईट आहे म्हणून. त्यावर आता जानकी म्हणते की अरे माझं म्हणणं ते नाही पण तू घर का सोडलंस. घर सोडल्यामागे काहीतरी कारण असेल. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही फक्त त्यांना माझं वागणं नाही पटत. जानकी म्हणते की अरे ते सुद्धा बरोबर आहे. तर ऋषिकेश म्हणतो की हो का मग असं काय चूक केली मी. जानकी म्हणते की अरे बरोबर तरी काय आहे विचार ना तू. आता ऋषिकेश सांगतो की अगं मी गावात जाऊन किती कुणाला मदत करतो हे एकदा विचार कुणाला पण. त्यावर आता जानकी म्हणते की अरे तू गावात मदत करतोस पण घरातील लोकांचं काय. घरातल्या लोकांना तू मदत करतोस का. तर आता ऋषिकेश म्हणतो की अगं घरात कशाला कुणाला काय मदत करायची. घरात करण्यासाठी आमचे नाना आहेत, आमची कंपनी आहे, सगळं काही ते पाहतात. त्यावर आता जानकी म्हणते की अरे तरी सुद्धा तुला अगदी नोकरीसाठी वनवन हिंडावं लागतं, नोकरीसाठी धडपडावं लागतं हो की नाही. त्यावर आता लगेच ऋषिकेश म्हणतो की नानांना कसं वाटतं की मी स्वतः काहीच करू शकत नाही म्हणून मीच त्यांना म्हटलं की आता मात्र मी जेव्हा स्वतःला सिद्ध करून दाखवेल तेव्हाच घरी येईल. त्यानंतर जानकी ऋषिकेशला समजावते की हे बघ अरे तुला असा त्रास होतो मग त्यांना सुद्धा त्रास होतच असेल असं बघून. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की मला नाही वाटत असे. जानकी विचारते की का रे तुला असं वाटतं. आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ घरातून जेव्हापासून मी बाहेर पडलो आईने 100 वेळा चौकशी केली असेल. एव्हाना ती चाळीपर्यंत इथे आलीच एकदा का होईना परंतु नानांनी अजून फोन करून सुद्धा विचारलेलं नाही तू कसा आहे कुठे आहेस. मग मी का मानायचं की त्यांना सुद्धा माझी काळजी आहे म्हणून. त्यावर आता जानकी म्हणते की अरे मान्य आहे की त्यांनी तुला फोन केला नाही परंतु तुला हे सर्व कसं माहिती की त्यांनी तुझी विचारपूस नाही केली म्हणून. अरे कदाचित ते तुझ्यापर्यंत नाही पोहोचलं. आणि हे बघ अरे ऋषिकेश आईची माया आणि प्रेम आपल्याला कळते परंतु तसं वडिलांचं नाही कळत. अरे वडिलांचा धाक आपल्याला स्पष्टपणे दिसतो, माया दिसत नाही परंतु प्रेम तर स्पष्टपणे दिसतच. त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की प्रेम असेल परंतु ते कधीतरी दाखवावं सुद्धा त्यामुळे मुलांना तर अगदी बरं वाटतं. त्यावर आता जानकी म्हणते की अरे वडिलांना हे वाटत असेल की मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यासाठी ते धाक दाखवत असतील. मग नानांना सुद्धा तेच वाटत असेल. अरे मग तू एकदा हे सिद्ध करून दाखव आणि मग बघ तू काय होते ते. त्यांच्या मनातील प्रेम हे त्यांच्या डोळ्यात कसं दिसतं. अरे त्या दिवशी तुझा खरंच त्यांना अभिमान वाटेल आणि ते घट्ट मिठी तुला मारतील आणि तो दिवस लवकरच येईल ऋषिकेश. अरे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने काहीतरी करून दाखवावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, आपल्या घराला हातभार लावला पाहिजे आणि तुझ्या वडिलांना सुद्धा तेच वाटत असेल. त्यावर तर ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं तुला हे सर्व कसं माहिती. अगं तू सुद्धा घरातून बाहेर पडावं, घरातून शिकून अगदी मोठं होऊन काहीतरी पायावर उभं राहून नाव कमावं असं तुझ्या सुद्धा आई वडिलांना वाटलं असेल. आता आई वडील म्हणल्यानंतर जानकीला धक्का बसतो, जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. जानकी लगेच आता थोडीशी थांबते आणि म्हणते की हे बघ ऋषिकेश मला आई वडील नाही मी आणत आहे. हे ऐकल्यानंतर आता ऋषिकेशला एक मोठा धक्का बसतो. ऋषिकेश लगेच उठतो आणि जानकीला सॉरी म्हणतो कारण मला तसं म्हणायचं नव्हतं. आता जानकीच्या डोळ्यातील पाणी बघून ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आता जानकी पुन्हा म्हणते की एक तुला सांगते ऋषिकेश अरे जेव्हा तू सापडत नव्हता तेव्हा तुझी आई इथपर्यंत तुला शोधत आली होती. अरे आईला जशी काळजी असते तशी वडिलांना सुद्धा काळजी असते. आईची काळजी डोळ्यात दिसते आणि वडिलांची काळजी ही कृतीत दिसते. अरे नानासाहेब सुद्धा तुला शोधत होते. खरंच तू नशिबान आहे की तुझ्या नशिबात मात्र आई वडिलांचं प्रेम आहे. अरे ते सुख माझ्या नशिबात नाही. आई वडिलांची किंमत काय असते हे आई वडील नसलेल्या मुलांना माहिती असतं. त्यामुळे हे पण त्यांची किंमत करायला शिक, त्यांचं मोल काय आहे हे जाणून घे. तू तर हुशार आहे, सज्ञ आहे आणि नंतर काय करायचं हे तुला चांगलं कळतं. त्यानंतर आता इकडे सुमित्रा जेवायला वाढत असते सारंगला आणि आजीला. आता तिला आपल्या ऋषिकेशची आठवण येते की तो जेवला असेल का म्हणून ती सारंगला विचारते. आता सुमित्रा अगदी नाराज झालेली असते.
आणि सुमित्राला त्याची काळजी वाटत असते. ती पुन्हा सारंगला विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, ती मुलगी अजून सुद्धा त्याच्या सोबत राहतेस का? सर्व खरं आहे का? तर सारंग विचारतो की तुला कसं कळलं? सुमित्रा आता चिडते, हे बघ, हे खरं आहे का ते सांग, मला कसे कळले हे माहिती नाही. ती मुलगी अजून सुद्धा त्याच्या सोबत राहतेस का? तर सारंग म्हणतो की मला नाही माहिती. सुमित्रा विचारते की तू त्याला विचारलं नाहीस का? मग त्याने तुला सांगितलेलं नाही का? तर सारंग म्हणतो की आई हे बघ, अगं मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने मला ते सर्व नाही सांगितलं. कारण कसं आहे की तो सध्या नोकरी शोधण्याच्या गडबडीत असतो. मग मी सुद्धा अगदी त्याला हे सर्व विचारून त्रास नाही देत. सुमित्रा म्हणते की अरे त्याचा त्रास मला नाही बघवत, एकतर त्याच्यावर किती जबाबदारी आहे आणि त्यात म्हणजे आता ह्या मुलीची जबाबदारी तो कशाला ओढून घेत असेल स्वतःच्या अंगावर. त्यावर आता आजी म्हणते की अगं सुमित्रा, त्या दोघांनी मात्र एकमेकांची गरज ओळखली असेल म्हणून ते एकत्र राहत असतील. त्यावर आता हे ऐकून सुमित्रा म्हणते की आई हे बघ, तू जरा गप्पच बस, तू काही भलत असेल तर बोलू नको. त्यावर आता आजी म्हणते की हे बघ, अगं मला तसं नाही म्हणायचं. अगं हे बघ, ऋषिकेशचा अगदी खाण्यापिण्याचा विषय मिटला असेल, ती काहीतरी भलतच करून घालत असेल, त्यामुळे ऋषिकेशला बरं वाटत असेल, ते त्याचा खाण्याचा प्रश्न मिटला असेल. त्यावर तर सुमित्रा म्हणते की अगं तीच तर मला काळजी वाटते, तिने जर काही भलतं चलतं ऋषिकेशला घालत आणि जर काही बरं वाईट झालं तर मग काय करायचं. त्यावर तर आजी म्हणते की तुला कळतंस का, अगं ते कुकुलं बाळ आहे का, आणि काय हे कौतुक. तर सुमित्राला राग येतो, सुमित्रा आता चिडते. सुमित्रा म्हणते की आई तू मात्र जेवण करून घे, तू मात्र यात पडू नकोस. सारंगला म्हणते की हे बघ सारंग, तू मात्र अगदी गंभीर राहू नकोस, तू लगेच आता नक्की काय आहे ते सगळ्याचा अंदाज घे. त्यावर आता सारंग वेडा, तो तर म्हणून जातो की नाना सुद्धा म्हणत होते की ती मुलगी फार हुशार आहे, तिचं कौतुक करत होते. तर आजी लगेच म्हणते की बघ ना, अगं नानासाहेब सुद्धा चक्क त्या मुलीचं कौतुक करत होते, किती हुशार आहे म्हणून ती. तर सुमित्राला राग येतो. सुमित्रा म्हणते की आई जर काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध घडल्या तर लगेच तुला आनंद होतो हो की नाही. आजी म्हणते की अगं तू काय बोलतेस, तुला कळते का सुमित्रा, आणि हे बघ मी काही बोलत नाही, तुझंच चालून दे. तर सुमित्रा म्हणते की अगं मी तुला तेच पुन्हा पुन्हा सांगते की तू जरा गप्प बस आणि शांतपणे जेवण करून घे. त्यानंतर आता सुमित्रा ही सारंगला आणखीन विचारते की आणखीन ते काय म्हणत होते. सारंग आता सांगायला जाणार तोच लगेच त्या शिक्षेची आठवण होते की नाना मात्र आता जर आईला हे सर्व सांगितले, आईला जर हे कळाले तर मात्र त्याची शिक्षा काय असेल हे तर तुला माहितीच असेल. त्याची आता सारंगला आठवण होते, खाली मिरचीची धुरी आणि तू मात्र वर टांगलेला. म्हणून सारंग आता शांत बस आणि घाईने पाणी पितो. तर सुमित्रा पुन्हा विचारते की अरे सारंग सांग नक्की काय म्हणत होते ते. सारंग घाबरतच म्हणतो की अगं नाना काही नाही म्हणाले, नाना फक्त इतकंच म्हणाले. त्यावर तर सुमित्रा म्हणते की काही नाही, आता मी उद्याच जाऊन ऋषिकेशला भेटते, काही वाटेल ते झाले तरी सुद्धा आता ती मुलगी ऋषिकेश पासून वेगळी ही झालीच पाहिजे. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेश झोपेतून आतमध्ये येतो, कपडे वगैरे आहे तर ते तसेच घेऊन अगदी तो त्या पलंगावरती टाकून देतो. जानकी म्हणते की असं नाही, म्हणून जानकी त्याला ते कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालायला सांगते आणि घड्या घालून व्यवस्थित त्यात एका ठिकाणी ठेवायला सांगते. त्यानंतर आता ऋषिकेश फ्रेश वगैरे होतो आणि चहा बनवायला घेतो. गॅस काही आता चालू होत नसतो म्हणून जानकी त्याला अगदी खाली रेग्युलेटर चालू करण्यासाठी सांगते. आता मात्र रेग्युलेटरमधून बटन चालू केल्यानंतर गॅस हा ऑन होतो. तेव्हा आता जानकी त्याच्याकडे बघून हसते आणि असा गॅस चालू करायचा असतो असं आता ती त्याला शिकवत असते. त्यानंतर चहा कसा बनवायचा, किती चहा पावडर टाकायची आणि किती साखर टाकायची हे सर्व काही ती व्यवस्थित सांगते. ऋषिकेश अगदी तसे करत असतो आणि जानकीकडे बघून तो शेवटी हसतो. त्यानंतर आता जानकी ही अगदी स्टडी करत असते उभा राहून आणि ऋषिकेश बाहेरून तिला पाहत असतो. ऋषिकेश तिच्याकडे बघून हसतो, त्याला खूप छान वाटतं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी नाश्त्याची आता ऋषिकेश तयारी करत असतो आणि जानकी तिथे अगदी तयार होऊन येते. ऋषिकेश मात्र कांदा चिरत असतो आणि डोळ्यातून पाणी येत असते. तेव्हा जानकी आता त्याच्या डोक्यावर आता कांद्याचं टरफल ठेवते आणि कांदा कसा चिरायचा आहे हे त्याला सांगते. ऋषिकेश तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्याला भरपूर पाणी येते आणि जानकी त्याच्याकडे बघून हसत असते. आणि आता असे 2-3 दिवस जातात. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळ होते. आता जानकी देवाची पूजा म्हणजे आरती वगैरे करत असते आणि तेवढ्यात पूजा झाल्यानंतर ऋषिकेश तिच्यासाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो की चहा. जानकी म्हणते की काय चहा, म्हणजे एवढ्या लवकर उठून तू चहा सुद्धा केलास. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि काय चहा तू केलास. आता जानकी चहा घेते आणि म्हणते की हे बघ, चहा तू केलास म्हणून तू पिणे लायकीचा असेल ना. म्हणून आता ऋषिकेश रागाने तिच्याकडे पाहतो. तर जानकी हसते आणि म्हणते की अरे उडान टप्पू असं का बघतोस, अरे मी तुझी गंमत केली. त्यावर तर ऋषिकेश हसतो, अगं तू गंमत कर, मला जज करत बस, बाकी काही करू नकोस, पण आता तू बघतच राहा की यापुढे मात्र मी काय काय काम करतो. तेव्हा आता जानकी चहा पिते आणि म्हणते की चहा तर छान झाला. आणि तेवढ्यात जानकीचं लक्ष
दूध ओतू जात आहे याकडे जातं, म्हणून जानकी म्हणते की अरे जरा कामाकडे सुद्धा लक्ष दे, बघ ते दूध ओतू जात आहे. ऋषिकेश धावतच जातो आणि गॅस बंद करतो आणि तेवढ्यात आता दूध हे ओतू जातं. ऋषिकेश म्हणतो की काही ना काही प्रॉब्लेम तर होतोच माझ्यामुळे. आता मात्र हे किचन साफ करण्याचं काम वाढलं आणि तो जानकीला पुन्हा सॉरी म्हणतो. जानकी म्हणते की इट्स ओके, चुकून झालं ते सर्व आणि मी साफ करते, दे इकडे. अरे बाय द वे तू सकाळी लवकर उठला, सगळं काही आवरलं, चहा बनवलास आणि स्वतः सुद्धा अगदी आवरून तयार झालास. नक्की तुझा प्लॅन काय आहे बरं? त्यावर तर ऋषिकेश म्हणतो की काही नाही, मी नोकरी शोधायला जातो. मिळेल की नाही हे माहिती नाही, परंतु घरात बसून राहण्यापेक्षा नोकरी शोधलेली चांगली राहील. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे नक्की मिळेल, खरंच मिळेल. आणि हे बघ अरे ऋषिकेश, तू आता अगदी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घर सोडलंस आणि आता तुला नक्की स्वतःच्या पायावर नक्की काम मिळेल आणि तू नक्की काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहून बनवून दाखवशील आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, कुठलंही काम हे छोटं किंवा मोठं नसतं, काम ते काम असतं आणि जे काही तू काम करशील तर ते अगदी मनापासून करशील आणि त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. म्हणून जानकी आपला हात पुढे करते तर ऋषिकेश तिच्या हातामध्ये हात देत थँक्यू असं म्हणतो. त्यावर त्या जानकी म्हणते की जा आता उशीर होतोय, बाकी राहिलेले काम मी करेल. त्यानंतर आता इकडे मकरंद मात्र जानकीची जी आता फाईल आहे तर ती फाईल शोधत असतो आणि तेवढ्यात त्याला समजते की जानकीचा वाढदिवस उद्याच आहे. म्हणून तो म्हणतो की आता ग्रेट, आता मात्र मी उद्याच जानकीला सगळं काही मनातील सांगून टाकतो. आणि तेवढ्यात तेथे जानकी येते. जानकी लगेच आता मकरंदच्या हातामध्ये ती चावी देते आणि म्हणते की ही तुझ्या फ्लॅटची चावी आणि ती तुझ्या ताब्यात, तुझ्या घराची चावी. त्यावर तर मकरंद तिला विचारतो की काय ग, तुझ्या घराचा प्रॉब्लेम होता, मग तू परत त्याच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला आहेस का? त्यावर आता जानकी म्हणते की अरे माझा प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह झालेला आहे, कारण आता मात्र अगोदर झाली तसे परत नाही होणार. तेव्हा आता ह्या मकरंदला राग येतो आणि तो जानकीला बसायला सांगतो आणि जानकीला म्हणतो की हे पग, अगं मी तुला जे काही सांगतो ते अगदी स्पष्टपणे ऐकून घे. आणि हे पग जानकी, तू आणि तो दोघंही एका रूममध्ये राहतात, नक्की समाजाचं काय? अगं त्या चाळीतील लोक हे काय विचार करतील, कारण एक तरुण मुलगा आणि एक तरुण मुलगी कुठलंही नातं नसताना एका रूममध्ये राहतात. आणि हे पग जानकी, हे काही कोणी मान्य करणार नाही, सतत काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला येतच राहणार आणि कोणीतरी तुम्हाला कायम टॉर्चरिंग करतच राहणार, मग तुला हे सर्व चालणार आहे का? आता मात्र ऋषिकेश पासून लांब करण्यासाठी आता मकरंद खूप काही प्रयत्न करण्याचा ठरवतो, परंतु जानकी काही ऐकायला तयारच नसते. मकरंद तिला पुन्हा म्हणतो की तुला समजतेस का मी तुला नेमकं काय म्हणतो? त्यावर तर जानकी म्हणते की हो, अरे मकरंद मला समजते की तू नक्की काय म्हणतोस. अरे हे पग तसे नाही आणि खरं तर मी त्याच्यासोबत राहणारच नव्हते. त्यावर आता मकरंद म्हणतो अगं मग तू तुझा निर्णय का बदलला आणि का तू त्याच्यासोबत राहायला तयार झालीस? तेव्हा आता जानकी म्हणते की मला नाही माहिती. आणि जानकी मात्र आता लगेच म्हणजे हसून त्याच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता जानकीचा वाढदिवस असतो हे मकरंदला माहिती असतं. आता मात्र जानकीचा वाढदिवस मकरंदने अगदी धुमधडाक्यात अगदी साजरा करण्याचा ठरवलेला असतो आणि अगदी तसं सेलिब्रेशन सुद्धा केलेलं असतं आणि सगळ्यांनी स्टाफ तिथे जमलेला असतो. आता ती पार्टी सुद्धा सुरू होते. जानकी येते तर आता मकरंद तिला अगदी हॅपी बर्थडेचं सरप्राईज देतो आणि हॅपी बर्थडे म्हणतो. तेव्हा आता जो काही सगळ्यात महागडा हार आहे तर तो जानकीसाठी आणतो आणि जानकीला म्हणतो की हा सगळ्यात महागडा हार तुझ्यासाठी. त्यावर आता जानकी मात्र मकरंदचा हा हार घ्यायला तयार नसते. तेव्हा मात्र आता जानकी स्पष्ट शब्दात म्हणते की हा हार मला नकोय. तर आता लगेच मकरंदला खूपच राग येतो. मकरंद म्हणतो की जे तुला नकोय ते मला सुद्धा नकोय, म्हणून तो हार तो जाळून टाकतो. जानकी आता ही सर्व पाहते. आता मात्र जानकीकडे घरी येते. घरी आल्यानंतर मात्र आता पूर्ण घरामध्ये धूर झालेला असतो, कारण आता ऋषिकेशने अगदी केक बनवलेला असतो आणि ते केक जळालेला असतो. तेव्हा आता तो केक घेऊन तो दारात उभा असतो आणि म्हणतो की हे पग, पुढच्या वेळेस मात्र मी नक्की चांगला केक बनवेल. त्यावर तर जानकी खुश होत म्हणते पुढच्या वेळेस आपण एकत्र केक बनवूयात, आय प्रॉमिस. आता मात्र ऋषिकेश तिला आपल्या हाताने केक भरवतो आणि जानकी खुश होत तो केक खाते आणि आपल्या हाताने ती ऋषिकेशला सुद्धा भरवते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.